व परशाचा पप्पास काय व आरतीची आईस तुझ्या आईचा तोंड ऐकायला स्पीकर होय डीजे ना डीजे ना मग तिला समजत का नाही सोन म्हणजे काचेचा भांडा पडला का फुटला हा पडला का फुटला तुमच्या आईला नाही हे समजत बलवा तर माझ्याकडे कोडा आहे ती सून म्हणजे काचाचा भांडा पडला का फुटला ती काचाची बाटली आहे का अगं लक्ष्मी बला सासूबाई हे बघ उद्या आपल्या मळ्यामध्ये जायचं आणि गव्हाचं निधन करायचं नंतर घरी यायचं हा मळ्यामध्ये जायचं तेवढ्यासाठी लग्न करून आणलं काय मला तुमच्या घरी कामधंदा करण्यासाठी काय आणि हुंडे काय फुकट घेतले काय म्हणतो मळ्यामध्ये जायचं कामधंदा करण्यासाठी अगं केव्हाही मोठं मोठं बोलतेस तुम्ही काय करते हुंडे दिले हे ते इष्टचं गुंड विहिरीव नेतात दोन चार घसरणी देतात तर पार तो मान दिलं हे तुझं हुंड आणि माझ्या समोर मोठं मोठं बोलतेस परशाचा पप्पास काय व खतरनाक आई साहेब खतरनाक म्हणजे गावात एक नंबर तिचे मागा माझा 2 नंबर तुमच्या सारखी कामा लावते व्हायला घ्या लागल चालेल ना व्हायला घ्या आता व्हायला घ्यायचं नट्यावरांना गोठ्यातच राहायला द्यायचं चालेल चाल चला मग ऐकलंस का ऐकला ना हा आपलं भाऊ व्हायला घ्यावं डोराला गोठ्यात राहायचं होत्या का निघुऱ्या पहिला आहे का गोठ्यात राहायचं हा ना का काय अहो आपण लाखांनी खर्च करायचा हा आणि वंगाळ शब्द त्यांचा आपण ऐकत बसायचा का जरा तुला पण अक्कल पाहिजे ना तुला सुंदर व्यवस्थित वळण लावायचं तिला शिकवायच्या 2 गोष्टी व्यवस्थित हा ना तुम्ही आता मागे जा आणि तिला मी बोलवून घेते नीट शिकवते जर ऐकला नाही माझा तर तिच्या डोक्यामध्ये मात्र बेरडू पठवणार नाही पाटाकी वरपून भेटू नाही म्हणजे असा एक पण ठेवशी नको फार वर पण टाक हा ना हा अगं लक्ष्मी बोला सासूबाई हे बघ उद्या सुद्धा आपल्याला पाटणकाळी जायचं आहे त्यासाठी तुम्ही घरामध्ये अगं काय ग करतेस फॅशन खायला नाही मिळत बेसन काय करतेस फॅशन काही नाही आता खायचं रेशनचं हिंडायचं फॅशन मधून खायचा रेशन हिंडायचा फॅशन आणि हा घरचा काम धंदा कोण करणार आहे करणार तर करा घरचे काम धंदा तुम्ही अगं उद्या महाशिवरात्र आहे घरामध्ये सारं सुरू करायची नंतर मळ्यामध्ये जायचा कामाला ऐ सासूबाई हे आपल्याला सर्वांना नाही जमत बरं का जर काम धंदा नीट केलाच नाही तर तुझ्या डोक्यामध्ये जीव पण ठेवणार ना पाटाकी वरपून ऐ सासूबाई मी घाटावरच्या पाटाकीला करून तुमच्या पण अगं घाटावर होईल त्याची मला गरज नाही मी सुद्धा लाखांनी खर्च केलेला आहे मी सुद्धा हे गंडवल्याची पाळी आहे तुझ्या लग्नापुरती. परशाचा पप्पास काय व काय व नाही मी चालले आमच्या घरी कोड व ऐकेस मग काय तुझे आयचेस तू जाशील व पण मग ह्या पोऱ्या व हे पोऱ्या तुमच्या आईसला पाजायला अवजास ना ऐकला का काय येणार वळणात बरं का सुनबाई आईच लपा पोऱ्या पाजायला होत्या आता आईच काय दिवस राहिले निबर मसाल झाला आता. हा ना हा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे आताच्या मुलीला काहीच कळत नाही हो. काय काय सासूला कसं बोलले पाहिजे सासऱ्याला कसा बोलले पाहिजे मंडळीत कसा वावरले पाहिजे आताच्या मुलीला का कळत का बरं ते सुनेला नाही कळत कळत पण तुम्हाला एक नाही कळत म्हणजे आता माझ्यावर आणलेस अहो हे तुम्ही घराचं मेन मालक आहात ही सून आणल्यामुळं आपल्या घरामध्ये का मगून भांडण चालू आहे का मगून कटकट चालू आहे कुठेतरी जावं जाणी जोशी बघावं भगतवाणी बघावी काहीतरी विचार मार्ग निघेल ना तुम्हाला समजत नाही का बर पाहत वेळ गांडोळ्या गावामध्ये कोणी एखादा भविष्य बघणार आहे का ब्राह्मण